शिरपूर शहर हे धुळे जिल्ह्यात स्मार्ट म्हणून ओळखले जाते। हा तालुका मध्य प्रदेश व सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेला असून भौगोलिकदृष्ट्या समृद्ध संपन्न आहे। शिरपूर तालुक्याने सिंचनाच्या बाबतीत राज्यातच नव्हे तर देशात एक वेगळे स्थान निर्माण करून शिरपूर पॅटर्नचा आदर्श देशासमोर ठेवला। मात्र काही दिवसांपासून या तालुक्याला गांजाची कीड लागल्याचे दिसून येत असून शिरपूर तालुका गांजाचा केंद्रबिंदू तयार होतो की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे। दर 15 दिवसात व महिन्यात गांजा तस्करांवर कारवाई होताना दिसून येत आहे। मिळालेल्या एका माहितीनुसार एका वर्षभरात एकट्या सांगवी पोलिसांनी गांजाच्या 15 कारवाया केलेल्याचे सांगण्यात आले असून अंदाजित सुमारे 5 टन ओला व सुका गांजा जप्त करण्यात आला असून सुमारे अंदाजित रक्कम 3 कोटी रुपये एवढी आहे। हे धक्कादायक माहिती पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आली आहे। नुकत्याच झालेल्या 26 नोव्हेंबर 2020 रोजीच्या कारवाईत पोलीस विभाग, वन विभाग, महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईत तब्बल 20 लाखाचा गांजा जप्त करण्यात आला आहे। पोलिसांकडून एवढ्या कारवाया होत आहेत खरे, पण अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत। या गांजा तस्करांच्या मुख्य मुखिया कोण? एवढ्या प्रमाणात गांजाचे बियाणे रोपे आणतात कुठून? यांच्यापासून गांजा खरेदी करणार कोण? त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे। उभी आहे महालक्ष्मी मोबाईल शॉप शेजारी। काही दिवसातच शिरपूर शहरामध्ये एकमेव विश्वसनीय मोबाईल शॉपी। चला तर मग बघूया। या ठिकाणी ब्रँडेड MI स्मार्टफोन, विवो, ओप्पो तसंच MI कंपनीचा टीव्ही, TCL टीव्ही, हायर टीव्ही, फ्रीज, AC योग्य दरात मिळेल। तसंच विविध फायनान्स सर्व्हिसेस, ॲक्सेसरीज उपलब्ध। वाट कशाला बघताय? घ्या मग प्रत्यक्ष खरेदीचा अनुभव।